Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is control and coordination. आपण control and coordination हा topic शिकत आहोत. In this video lecture we are going to learn about the major endocrine glands. Out of that the thyroid gland which we are going to study in this video lecture. आपण या video lecture मध्ये major endocrine glands त्यापैकी thyroid gland याबद्दल माहिती घेणार आहोत. थायरॉइड ग्लँड इज ए लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. ही जी थायरॉइड ग्लँड आहे ही एंडोक्राइन ग्लँड पैकी सगळ्यात मोठी एंडोक्राइन ग्लँड म्हणून ओळखली जाते. दिस बायलोब ग्लँड इज सिच्युएटेड इन फ्रंट ऑफ ट्रकी जस्ट बिलो द लॅरेंक्स. आणि याची जी पोझिशन आहे हा जो पार्ट आहे याला ट्रकी म्हटलं जातं आणि हा जो पाईप लाईक स्ट्रक्चर जे आहे याला ट्रकी म्हटली जाते आणि ही ट्रकी दोन्ही लंग्समध्ये ओपन होते. या ट्रकीच्या वरच्या एंडला आणि हा जो लॅरेंक्स आहे वरती या लॅरेंक्सच्या खाली या ठिकाणी ही थायरॉइड ग्लँड सिच्युएटेड आहे. ही त्याची पोझिशन आहे. इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल्स. या ग्लँडमध्ये ब्लड व्हेसल्स हे जास्त नेटवर्क आढळून येतं. द टू लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड आर कनेक्टेड ए नॉन सिक्रेटरी बँड कॉल्ड ॲज इस्थेमस. आणि या थायरॉइड ग्लँडचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर याला दोन लोब्स दिसून येतात. या बाजूचा एक लोब आणि ह्या बाजूचा एक लोब आणि ह्यांना जोडणारा हा जो पार्ट आहे हा याला इस्थेमस म्हणून ओळखलं जातं. द थायरॉइड लोब्स आर कंपोज्ड ऑफ राउंडेड फॉलिकल्स हेल्ड टुगेदर बाय द इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यूज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. आता ह्याचा जर पार्ट आपण त्याचं सेक्शन घेऊन जर स्लाईडवरती बघितला तर त्या सेक्शनमध्ये या पद्धतीचे काही फॉलिकल्स दिसून येतील आणि हे फॉलिकल्स ज्या सेलपासून हेल्ड केलेले आहेत त्यांना फॉलिक्युलर सेल म्हटलं जातं आणि मधला जो भाग आहे त्याला स्ट्रोमा म्हणून ओळखला जातो. द स्ट्रोमा कंटेन ब्लड कॅपिलरीज अँड द स्मॉल ग्रुप ऑफ पॅराफॉलिक्युलर सेल ऑर सी सेल दॅट इज क्लिअर सेल. आणि हा जो स्ट्रोमा आहे इथे ब्ल्यू कलरचा हा जो स्ट्रोमा आहे या स्ट्रोमामध्ये काही ब्लड कॅपिलरीज सुद्धा असतात आणि हे जे सेल्स आहेत याला सी सेल म्हणून ओळखलं जातं. दिस सेल इज सी सेल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅराफॉलिक्युलर सेल. ह्यांना पॅराफॉलिक्युलर सेल म्हणून ओळखायचं. The thyroid follicles are composed of cuboidal epithelial resting on the basement membrane and is filled with a gelatinous colloid. यामध्ये हे जे राउंड स्ट्रक्चर आहे हे राउंड स्ट्रक्चरला क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यूने हेल्ड करून ठेवलेलं आहे आणि आतमध्ये जो भाग आहे ह्या आतमधल्या भागाला कोलॉइड म्हणून ओळखलं जातं. दिस इज अ कोलॉइड. Thyroid gland is stimulated to secrete its hormone by the thyroid stimulating hormone which was secreted by the pituitary gland in the brain. ब्रेनच्या ठिकाणी जी पिट्युटरी ग्लँड आहे ह्या पिट्युटरी ग्लँडमधून थायरॉइड सिक्रेटरी हार्मोन सिक्रेट होतात आणि त्याच्या इन्फ्लुएन्सने थायरॉइड ग्लँड ही काम करत असते. द टू हार्मोन सिक्रेटेड बाय द फॉलिक्युलर सेल अँड आर thyroxine. It is also known as tetraiodothyronine and the further name is T4, 4 atoms of the iodine. ज्या हार्मोन मॉलिक्यूलमध्ये 4 atoms आयोडीनचे आहेत याला टेट्राआयोडोथायरोनिन म्हणून ओळखलं जातं आणि त्याचंच नाव आहे थायरॉक्झिन. म्हणजे थायरॉक्झिन हे जनरल नेम आहे त्या हार्मोनचं. अँड आता दुसरा एक हार्मोन इथे सिक्रेट केला जातो ट्रायआयोडोथायरोनिन और T3. म्हणजे जिथे आयोडीनचे मॉलिक्यूल फक्त 3 आहेत असे T3 आणि T4 हे दोन हार्मोन या थायरॉइड ग्लँडमध्ये सिक्रेट केले जातात. थायरॉक्झिन इज synthesized by attaching iodine to amino acid thyroxine by the enzymatic action. अमिनो ॲसिडपैकी थायरॉक्झिन हा जो अमिनो ॲसिड आहे ह्याला जर आयोडीन अटॅच झाला तर त्याच्यापासून थायरॉक्झिन नावाचा हार्मोन तयार होऊ शकतो. द अमिनो ॲसिड थायरोझिन मॉलिक्यूल बाइंड टू आयोडीन टू प्रोड्यूस मोनोआयोडोथायरोनिन. म्हणजे याची सुरुवात कशी होते तर थायरोझिन हा जो अमिनो ॲसिड आहे ह्या अमिनो ॲसिडला एक आयोडीन जर बाइंड झाला तर इथे मोनोआयोडोथायरोनिन तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर
or 2 atoms of iodine to produce the diiodothyronine. आता इथे आयोडीन ॲटम अटॅच झालेला आहे. हा इथे एकच आयोडीन होता म्हणून याला मोनो थायरोझिन म्हणायचं आणि इथे 2 आयोडीन मॉलिक्युल्स आहेत म्हणून डायआयोडोथायरोझिन म्हणून ओळखलं जातं. आता याच पद्धतीने सेम मॉलिक्यूल अजून एक इथे ॲड केला जातो आणि तिसरा एक आयोडीन ह्या संपूर्ण मॉलिक्यूलला ॲड जर केला गेला तर त्याला ट्रायआयोडोथायरोनिन म्हणून ओळखलं जातं की ज्याला आपण T3 म्हणून ओळखतो आणि तो एक हार्मोनचं काम करतो. T3 हा हार्मोनचं काम करतो. त्याचबरोबर अजून एक हार्मोनचं काम करणारा मॉलिक्यूल तयार केला जाऊ शकतो इथे की T4. तर T4 मध्ये काय होतं तर इथे आयोडीन 1, आयोडीन 2, आयोडीन 3, आयोडीन 4. Such a way 4 iodine molecules are attached to the thyroxine molecule. हा जो सिंपल मॉलिक्यूल आहे याला थायरोझिन मॉलिक्यूल म्हटलं जातं आणि याला ओव्हरऑल जर 4 आयोडीन मॉलिक्यूल अटॅच असतील तर त्याला टेट्राआयोडोथायरोनिन म्हणून ओळखलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज T4 molecule and it acts as a hormone. T1 and T2 molecule bind end to end to make the colloid mass inside the follicle. आणि हे जे T1 T2 जे आहेत हे एकमेकांना बाइंड होतात आणि कोलाइड मास जे आहे फॉलिकल्समध्ये त्याच्यामध्ये हे स्टोअर राहतात. दे आर फर्दर मेटाबोलाइज टू प्रिपेअर T3 अँड T4 आणि त्याच्यानंतर T3 आणि T4 हे 2 मॉलिक्यूल तयार केले जातात. Triiodothyronine or T3 is also secreted by the small quantity. Secreted in small quantity. हा T3 हा जो मॉलिक्यूल आहे हा स्मॉल क्वांटिटीमध्ये सिक्रेट केला जातो. इट इज फिजिओलॉजिकली मोर ॲक्टिव्ह आणि हा मॉलिक्यूल सगळ्यात फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह आहे. थायरॉइड ग्लँड इज ओनली ग्लँड दॅट स्टोअर इट्स हार्मोन. आणि थायरॉइड ग्लँड ही अशी ग्लँड आहे की ज्याचे हे फॉलिकल्स आहेत मगाशी आपण त्या सेक्शनमध्ये बघितलं. या फॉलिकल्समधला जो कोलाइड आहे त्यामध्ये हे हार्मोन स्टोअर राहू शकतात. ही एकमेव अशी ग्लँड आहे की ज्यामध्ये हार्मोन स्टोअर राहतात परंतु हे हार्मोन सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये स्टोअर राहत नाहीत म्हणून ते एंडोक्राइन ग्लँड आहे. T3 and T4 हार्मोन्स आर स्टोअर बिफोर द सिक्रेशन. म्हणजे हे हार्मोन्स जे आहेत हे सिक्रेशनच्या अगोदर काही कालावधीसाठी स्टोअर करून ठेवले जातात. आर रेग्युलेटेड बाय द थायरोट्रॉपिन ऑफ द पिट्युटरी ग्लँड बाय द निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. म्हणजे आपण मगाशीच बघितलं की पिट्युटरी ग्लँडमध्ये जो काही थायरॉइड सिक्रेटरी हार्मोन्स जे आहेत स्टिम्युलेटिंग हार्मोन्स जे आहेत हे हार्मोन काय करत असतात थायरॉइडवरती कंट्रोल ठेवत असतात. त्याचबरोबर थायरॉक्झिनचं जे काही सिक्रेशन आहे त्याचा निगेटिव्ह फीडबॅकसुद्धा जर पिट्युटरी ग्लँडपर्यंत पोहोचला तर पिट्युटरी ग्लँडकडून निगेटिव्ह फीडबॅकमुळे हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स बाहेर सिक्रेट होण्याऐवजी या कोलॉइडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काय केले जातात स्टोअर करून ठेवले जातात. आता इथपर्यंत आपण थायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर आणि त्याचं सिक्रेशन्स हे स्टडी केलेलं आहे. आता आपण यापुढे थायरॉइड ग्लँडचं फंक्शन बघूया. फंक्शन ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉक्झिन रेग्युलेट द बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ बॉडी. आपली जी बॉडीमध्ये ओव्हरऑल जो बेसल मेटाबॉलिक रेट असतो ज्यामध्ये रिपेअर सेल येतं, ब्रीदिंग येतं, ऑर्गन फंक्शनिंग येतं, आपलं फूड जे आहे ते येतं, हा सगळा जो रेट आहे हा बॅलन्स करायचं काम केला जातो. बिकॉज ऑफ थायरॉक्झिन अवर बेसल मेटाबॉलिक रेट इज कंट्रोल इन द बेसल मेटाबॉलिक रेट ओवरऑल ऑल द metabolic activities are included and it also includes the cell repair, breathing and organ functioning also. It also regulates the metabolism by stimulating protein synthesis and promotes the growth of the body tissue. If our body needs a growth or any tissue needs a growth and that growth is carried out because of protein synthesis and the thyroxine stimulates the protein synthesis mechanism so as to it can use in the growth of the body. म्हणजेच काय आपल्याला ज्या ठिकाणी ग्रोथची गरज असते त्या ठिकाणी ग्रोथसाठी जो बेसल प्रोसेस आहे प्रोटीन सिंथेसिसची या प्रोटीन सिंथेसिसला चालना दिली जाते ह्या थायरॉक्झिन हार्मोनमुळे. इट हेल्प्स इन थर्मोरेग्युलेशन बाय इन्क्रीजिंग हीट प्रोड्युसर. हा जो आहे हा हीट प्रोड्यूस करून थर्मल रेग्युलेशनसुद्धा घडवून आणतो. म्हणजे बॉडी टेम्परेचर जे आहे हे मेंटेन ठेवायचं काम या हार्मोनमुळे केलं जातं. इट इन्क्रीजेस ॲक्शन ऑफ न्यूरो ट्रान्समीटर्स
ॲड्रिनलिन अँड नॉर ॲड्रिनलिन. त्याचबरोबर ॲड्रिनलिन आणि नॉर ॲड्रिनलिन ज्यांची भूमिका इम्पल्स कॅरी करण्यासाठी महत्त्वाची असते, अशांची संख्या वाढवण्याचं कामसुद्धा हा हार्मोन करत असतो. म्हणजेच आपली जी नर्वस सिस्टीम आहे ही मेंटेन ठेवायचं कामसुद्धा हा हार्मोन करतो. इट ऑल्सो सपोर्ट्स द प्रोसेस ऑफ RBC प्रोडक्शन. आणि हा काय करत असतो, आपल्या बोन मॅरोमध्ये जे काही RBC प्रोडक्शन होत असतं त्याला सपोर्ट देण्याचं कामसुद्धा करत असतो. द RBC प्रोडक्शन विच टेक्स प्लेस इनसाइड द बोन मॅरो, द थायरॉक्सिन मॉलिक्यूल सपोर्ट्स दॅट प्रोसेस and maintain the water and electrolyte balance. The thyroxine molecule also maintain the water balance in our body. म्हणजे आपल्या शरीरातली जी वॉटर बॅलन्स आहे याला मेंटेन ठेवायचं काम सुद्धा हा हार्मोन करतो. इट ऑल्सो रेग्युलेट्स द रिप्रोडक्टिव्ह सायकल इन फिमेल. त्याचबरोबर फिमेलमध्ये ज्या काही रिप्रोडक्टिव्ह सायकल्स होत असतात, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणून ज्याला ओळखतात, त्यासुद्धा कंट्रोल करायचं काम हा हार्मोन करत असतो. Parafollicular cell, that is C cell, produce the calcitonin hormone which regulates the calcium metabolism. आता आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे एका ठराविक रेंजमध्ये ठेवण्याचं काम, त्याचबरोबर आपल्या बोनमध्ये जे कॅल्शियमची गरज असते हे कॅल्शियम बोनमध्ये स्टोअर करून ठेवण्याचं जे काम आहे हे कॅल्सिटोनिन नावाचं हार्मोन करत असतो. आणि हा जो कॅल्सिटोनिन हार्मोन आहे हा हार्मोन कशातून सिक्रीट होतो, तर हे जे पॅराफॉलिक्युलर सेल आहेत, सी सेल आहेत, ह्या पॅराफॉलिक्युलर सेलमधून कॅल्सिटोनिन नावाचा हार्मोन सिक्रीट केला जातो आणि त्यानंतर कॅल्सिटोनिन आपलं कार्य करतं. आपण बघूया कॅल्सिटोनिन काम कसं करतं. कॅल्सिटोनिन, it regulates the concentration of calcium and phosphate in our blood. ब्लडमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट यांचं प्रमाण रेग्युलेट करायचं काम कॅल्सिटोनिन हार्मोन करत असतं. इट इज अंडर फीडबॅक कंट्रोल ऑफ द कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इन प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मामध्ये कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्या फीडबॅक कंट्रोलवरती हा काम करत असतो. म्हणजे ब्लड प्लाझ्मामध्ये जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल कॅल्शियमचं तर ते कमी करण्यासाठी ॲक्टिव्हिटी चालू केल्या जातात. इथे पुढे आपण बघूया. इट इज सिक्रिटेड व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम राईज इन द ब्लड. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॅल्शियम इज राईज in more than a limited concentration, then it will give the negative feedback. It lowers the concentration of calcium and phosphorus in the plasma by decreasing their release from the bones. म्हणजे ब्लडमध्ये कॅल्शियम हा बोनकडून येत असतो किंवा बोनमधला कॅल्शियम हा ब्लडमध्ये सिक्रीट होत असतो. ॲक्सेलरेटिंग द अपटेक ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस बाय द बोन्स. आणि हा जो ब्लडमध्ये आलेला कॅल्शियम आणि फॉस्फरस जो आहे बोन्समधून त्याला रिव्हर्सली हा कॅल्सिटोनिन हार्मोन काय करतो की पुन्हा बोनमध्ये स्टोअर करायचं काम करतो. आणि दोन्ही मॉलिक्यूल फॉस्फरस आणि कॅल्शियम हे बोनमध्ये जर अपटेक झाले तर अल्टिमेटली ब्लडमधला जो वाढलेला कॅल्शियमचा रेट आहे तो रेट इथे कमी केला जातो. तर अशा पद्धतीने हे कॅल्सिटोनिन काम करत असतं. नेक्स्ट लेट्स हॅव अ लुक ऑन द डिसऑर्डर रिगार्डिंग टू द थायरॉइड ग्लँड. आता आपण थायरॉइडचं ॲनाटॉमी बघितली, फंक्शन बघितलं. आता या पुढचा जो भाग आहे त्यामध्ये आपण डिसऑर्डर्स बघणार आहोत. व्हॉट इफ द थायरॉइड ग्लँड सिक्रेट ॲबनॉर्मल सिक्रिशन. काय होईल की जर थायरॉइड ग्लँडने काही ॲबनॉर्मल सिक्रिशन चालू केलं, म्हणजे नॉर्मल सिक्रिशनपेक्षा जर जास्त सिक्रिशन झालं थायरॉइड ग्लँडचं तर त्याला हायपर सिक्रिशन म्हणून ओळखलं जातं. हायपर मीन्स more secretion than the normal secretion. It is known as hypersecretion. And in other case there is hyposecretion. If some hormone of thyroid gland secretes the less than normal secretion, then it is called as hypothyroidism. Hypothyroidism means what? The less secretion of thyroid secretion. And hyperthyroidism means what? The more secretion of the thyroid gland. Okay, let's have a look from the first phenomena, that is hyperthyroidism. What if the thyroid secretes the hypersecretion? It is caused by increase in the level of thyroid hormones. थायरॉइड हार्मोन्सची लेवल ही जर इन्क्रीज झाली तर हायपरथायरॉइडिझम हा डिसऑर्डर होतो.
धिस इन्क्रीजेस मेटाबॉलिक रेट सेन्सिटिव्हली आणि हा काय करतो मेटाबॉलिक रेट इन्क्रीज करतो, सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करतो, स्वेटिंग फ्लशिंग होतं बॉडीमध्ये, त्याचबरोबर रॅपिड रेस्पिरेशन होत असतात, म्हणजे जास्त जोराने ब्रीदिंग होत असते, त्याचबरोबर बल्गिंग ऑफ आईज, डोळ्यांचा आयबॉल जो आहे हा नॉर्मल आयबॉलपेक्षा थोडा त्या आय सॉकेटमधून बाहेर आल्याप्रमाणे आपल्याला वाटत असतो, म्हणजे हे डोळे थोडे मोठे झाल्यासारखे दिसत असतात. अँड अफेक्ट द व्हेरियस फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज, त्याचबरोबर शरीराच्या ज्या इतर फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यावरती सुद्धा याचा परिणाम होत असतो. आता या हायपर थायरॉइडिझमचा एक डिसऑर्डर आहे, त्यालाच ग्रेव्हिस डिसीज म्हणून ओळखलं जातं. पॅथॅल्मिक गॉयटर, ह्याला एक्सपोपॅथॅल्मिक गॉयटर म्हणायचं आणि याला ग्रेव्हिस डिसीज म्हणून ओळखलं जातं. हायपरथायरॉइडिझम इन ॲडल्ट, आणि हा कधी होतो, जर हायपरथायरॉइडिझम हा ॲडल्टमध्ये झाला, ॲडल्ट कंडिशनमध्ये जर हायपरथायरॉइडिझम जर झाला तर हा ग्रेव्हिस डिसीज होतो. इट कॅरेक्टराइज बाय, आता याचे सिम्पटम्स काय काय आहेत बघा. प्रोट्रुडिंग आयबॉल, मगाशी सांगितल्याप्रमाणे आयबॉल जे आहेत हे आय सॉकेटमधून बाहेर आल्यासारखे आपल्याला भासतात. त्याचबरोबर इन्क्रीज्ड BMR बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे तो इन्क्रीज होतो. त्याचबरोबर वेट लॉस होतो. इन्क्रीज्ड BMR प्रोड्यूस ए रेंज ऑफ इफेक्ट लाईक इन्क्रीज हार्टबीट. आता बेसल मेटाबॉलिक रेट जर इन्क्रीज झाला तर त्याच्याशी संलग्न असणारे इतर जे सिम्पटम्स आहेत ते सुद्धा दिसून येतात. ते कोणते कोणते आहेत तर इन्क्रीज्ड हार्टबीट वाढवले जातात, इन्क्रीज ब्लड प्रेशर, हाय बॉडी टेम्परेचर तिथे दिसून येतो, नर्वसनेस, इरिटॅबिलिटी, ट्रिमर ऑफ द फिंगर्स अँड द बल्गिंग आयबॉल्स, म्हणजे नर्वसनेस येतो, त्याचबरोबर इरिटॅबिलिटी वाटत असते, त्यानंतर फिंगर्समध्ये काय होतं ट्रिमर म्हणजे बधीर झाल्याप्रमाणे फिंगर्स आपल्याला दिसून येतात आणि आयबॉल्स जे आहेत हे बल्गिंग म्हणजे बाहेरच्या बाजूला आल्यासारखे वाटतात. So this was about the hyperthyroidism. Let's see about the hypothyroidism. आता आपण हायपोथायरॉइडिझम बद्दल माहिती घेऊया. It is caused by deficiency of thyroid hormone. आता हायपो means below the normal level of secretion. Hypo. So it will ultimately suggest that there should be any deficiency ऑफ थायरॉइड हार्मोन. हे कशामुळे घडून येतं तर थायरॉइड हार्मोनच्या डिफिशियन्सीमुळे घडून येतं. ऑर रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड, जर सर्जिकली जर थायरॉइड ग्लँड रिमूव्ह केली असेल तर हा एक जो प्रॉब्लेम आहे हा दिसून येतो. इट इज कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन ऑर रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड, दॅट इज thyroidectomy. Then let's see about the first disorder because of the hyposecretion of thyroid. थायरॉइडच्या हायपोसिक्रेशनमुळे पहिला जो डिसऑर्डर होतो तो आपण इथे बघूया. फर्स्ट इज क्रिटिनिझम. इट इज कॉल्ड एज क्रिटिनिझम. हायपोसिक्रेशन इन इन्फंट्स, आणि हा क्रिटिनिझम कधी होतो जर हायपोसिक्रेशन हे एखाद्या व्यक्तीच्या इन्फंट कंडिशनमध्ये, म्हणजे तो जेव्हा एम्ब्रिओ नंतर ज्या डेव्हलपमेंट होतात ह्या एम्ब्रिओनिक कंडिशनमध्ये जर थायरॉइडिझम हा जर झाला, हायपोसिक्रेशन जर झाला तर हा डिसऑर्डर आपल्याला दिसून येतो क्रिटिनिझम नावाचा. द क्रिटिन हॅज रिड्यूस BMR अँड लो ऑक्सिडेशन, आणि याच्यामध्ये काय होतं BMR रेट हा रिड्यूस केला जातो आणि ऑक्सिडेशन रेटसुद्धा कमी होतो. दे आर शॉर्ट स्ट्रेचर. आता त्यांचे सिम्पटम्स बघा, हा जो पर्सन असेल तो कसा दिसतो. शॉर्ट स्ट्रेचर असेल म्हणजे ओव्हरऑल त्याचा आकारमान हा कमी असेल. बिकॉज ऑफ द स्केलेटल फॉल्स टू ग्रो, कारण की त्यांच्यामध्ये त्यांचं जे स्केलेटन आहे हाडांची वाढ ही पूर्ण होत नाही. दे आर मेंटली रिटार्डेड, त्याचबरोबर हे बौद्धिक क्षमता यांची कमी असते. दे शोज ड्राय स्किन, थिक टंग. आता यांच्यामध्ये इतर सिम्पटम्स कोणते कोणते असतात. स्किन यांची ड्राय असते, टंग ही थिक असते. प्रोलॉंग्ड न्यूटल जॉन्डिस, म्हणजे ह्यांना जास्त काळ चालणारा कावीळ हा रोगसुद्धा होत असतो. त्यानंतर लिथॅग्री अँड
कॉन्स्टिपेशन. त्याचबरोबर इतर डायजेस्टिव्ह सिस्टीममधले सुद्धा यामध्ये डिसऑर्डर्स दिसून येऊ शकतात. द क्रिटीन शोज द स्टंटेड फिजिकल ग्रोथ. यांची ग्रोथ तर फिजिकली स्टंटेड होतेच. डिलेड प्युबर्टी, त्याचबरोबर पौगंडावस्था जी असते ही डिले होते, म्हणजे जास्त काळ लागतो पौगंडावस्थेमध्ये जाण्यासाठी. अँड मेंटल रिटार्डेशन, त्याचबरोबर यांची बौद्धिक क्षमताही कमी असते. दिस कॅन बी ट्रीटेड बाय अर्ली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन. आणि हा ट्रीट करू शकतो, परंतु त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्याचं निदान हे अगोदर झालं पाहिजे. आणि जर हे वेळेत निदान झालं तर ह्याच्यावरती ट्रीटमेंट शक्य आहे. लेट्स सी द नेक्स्ट डिसऑर्डर बिकॉज ऑफ द हायपोसिक्रेशन, दॅट इज मॅक्झोडेमा. आता मॅक्झोडेमामध्ये काय होतं तर स्केलेटनची जी लांबी आहे ही तेवढीच राहते, परंतु स्किन ही जास्त वाढते. आणि जास्त जर स्किन ग्रोथ होत असेल तर या पद्धतीचे काही सिम्पटम्स दिसून येतात. आता हे सिम्पटम्स कोणते कोणते आहेत तर आपण पुढे बघूया. इट इज द डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन इन ॲडल्ट. आणि ही जी डिफिशियन्सी आहे ही कधी दिसून येते, ॲडल्टमध्ये जर थायरॉइडची डिफिशियन्सी आढळली तर. इट इज कॅरेक्टराइज बाय, आता याचे सिम्पटम्स आपण थोडे बघूया. द पिक्युलर थिकनिंग अँड पफीनेस ऑफ द स्किन. आता यामध्ये स्किन जी आहे ही थिक बनते आणि पफी बनते, म्हणजे जास्त फुगीर या पद्धतीची स्किन बनते. सबक्युटॅनियस टिश्यू पर्टिक्युलरली ऑफ द फेस अँड द एक्स्ट्रीमिटीज. आणि ही स्किन कुठे थिक झालेली दिसून येते, फेसवरची स्किन आणि इतर हात किंवा पायांवरची स्किन जी आहे ही पफीनेस किंवा थिकनेस झालेला दिसून येतो. पेशंट लॅक पेशंट लॅक्स अलर्टनेस इंटेलिजन्स. आता या पेशंटमध्ये अलर्टनेस दिसून येत नाही किंवा त्याचा बुद्ध्यांक हा कमी झालेला दिसून येतो. द पेशंट सफर्स फ्रॉम, त्याचबरोबर या पेशंटला अजून काही सिम्पटम्ससुद्धा दिसून येतील. आता कोणते कोणते आहेत, स्लो हार्टबीट, लो BP अँड ऑलवेज फील कोल्ड. त्यांना नेहमीच थंडी लागते, ब्लड प्रेशर कमी असतो, हार्ट रेट कमी असतात, लो बॉडी टेम्परेचरसुद्धा कमी राहतं. अँड रिटार्डेड सेक्शुअली डेव्हलपमेंट, आणि सेक्शुअल ऑर्गन्सची डेव्हलपमेंट यांची होत नाही. तर या पद्धतीचे सिम्पटम्स ह्या मॅक्झोडेमा ह्या डिसऑर्डरमध्ये दिसून येतो. तर नेक्स्ट डिसऑर्डर इज देअर, दॅट इज सिम्पल गॉयटर, ज्याला मराठीमध्ये गलगंड असं म्हटलं जातं. इट इज अ आयोडीन डिफिशियन्सी गॉयटर. हा कधी होतो तर जर थायरॉइडमध्ये आयोडीनची डिफिशियन्सी आढळून आले तर या पद्धतीचा गॉयटर आपल्याला दिसून येतो. आयोडीन इज नीडेड फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. मगाशी आपण थायरॉइड हार्मोन मध्ये एक आयोडीन मॉलिक्यूल, दोन आयोडीन मॉलिक्यूल म्हणजे मोनो आयोडोथायरॉनिन, डाय आयोडोथायरॉनिन, ट्राय आयोडोथायरॉनिन म्हणजे T3 हा एक हार्मोन आहे. त्याचबरोबर टेट्रा आयोडोथायरॉनिन म्हणजे T4 हा सुद्धा हार्मोन आहे. या सर्व हार्मोन्समध्ये आयोडीनची गरज लागते, आणि जर शरीरामध्ये आयोडीनची कमतरता असेल तर हे हार्मोन सिक्रीट होत नाहीत आणि इथे हायपोसिक्रिशन घडून येतं, म्हणजे या हार्मोनचं सिक्रिशन होत नाही. आणि सिम्पल गॉयटर हा हायपोसिक्रिशनचा एक भाग आहे. इफ देअर इज डिफिशियन्सी ऑफ आयोडीन इन द डाएट, इट कॉजेस द एनलार्जमेंट ऑफ द थायरॉइड ग्लँड लीडिंग टू द सिम्पल गॉयटर. जर डाएटमध्ये आयोडीनचं प्रमाण कमी असेल तर थायरॉइड ग्लँडचा एनलार्जमेंट होतं आणि सिम्पल गॉयटर हा दिसून येतो. धिस डिसीज इज कॉमन इन द हिली एरिया. जे हिली एरियामध्ये राहणारे लोक आहेत, हिमालयामध्ये किंवा लडाख एरियामध्ये यासारख्या एरियामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये आयोडीनचं प्रमाण हे कमी असतं, म्हणून त्यांच्यामध्ये हा जो डिसऑर्डर आहे दिसून येतो. साईज ऑफ थायरॉइड ग्लँड इज इनक्रीज बट टोटल आउटपुट ऑफ द थायरॉक्झिन इज डिक्रीज. आता यामध्ये काय होतं तर थायरॉइड हार्मोनचा साईज हा इन्क्रीज होतो, परंतु थायरॉक्झिन नावाचं जे हार्मोन सिक्रीट केलं जातं ते मात्र काय होतं इथे डिक्रीज होत असतं. ॲडिशन ऑफ आयोडीन टू टेबल सॉल्ट प्रिव्हेंट्स दिस डिसीज. हा डिसीज जर टाळायचा असेल तर आपल्या आहारामध्ये टेबल सॉल्ट म्हणजे नेहमीचं जे आपण मीठ वापरतो हे त्या आहारामध्ये मीठ असलं पाहिजे. हा एक डिसऑर्डर टाळण्यासाठी उपाय आहे. So this was about overall thyroid gland. In this video lecture we have learned about the structure of thyroid gland, then the secretion of thyroid gland, then molecular structure of thyroid hormones,
After that, the function of thyroid hormones, and lastly we have seen about the disorders regarding to the thyroid gland. The notes regarding to this video lecture you will find in the description box. Hope you have understand all the information about thyroid gland. In next video lecture we are going to learn about the parathyroid gland. Thank you.